विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा विजय झालाय। त्यांना 26 मते मिळाली आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊंना दिलेला शब्द या निवडणुकीच्या माध्यमातून खरा करून दाखवलाय। त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे। पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका टिप्पणी करण्यासाठी सदाभाऊंच्या ग्रामीण ढंगातील वक्तव्याचा लाभ होईल। यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना संधी दिल्याचं बोललं जाते। सदाभाऊ खोत यांच्या रूपाने शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आक्रमक झालाय। सदाभाऊ खोत यांनी मागील वेळी विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती। दरम्यान आज ते पुन्हा दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेल्याने त्यांचे भाजपने पुनर्वसन केले। सदाभाऊंना पहिल्या पसंतीची 14 तर दुसऱ्या पसंतीची 12 मते मिळाल्याने ते विजयी झाले। यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार यांना माझी उमेदवारी समर्पित करतो। भारतीय जनता पक्ष सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। 18 पगड जातींना एकत्र ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने या पक्षाने केले। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला एक मोठी संधी भाजपाने दिली आहे। याबद्दल मी निश्चित ऋणी असेन। या पक्षाने रामदास आठवले, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, पंकजा मुंडे या सर्व घटकांना तळातल्या माणसांना वर घेऊन जाण्याचं काम सुरुवातीपासूनच केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आभार मानतो। राज्यात डेंग्यू, मलेरिया बरोबर आता झिका व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत। पुणे, कोल्हापूर येथे रुग्ण आढळून आल्यानंतर सांगली महापालिका क्षेत्रात पहिला रुग्ण आढळलाय। एका वृद्ध व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली आहे, त्यामुळे सांगलीत खळबळ उडाली। मात्र नागरिकांनी झिका व्हायरसला घाबरून न जाता काळजी आणि खबरदारी घेणं आवश्यक असल्याचे आवाहन महापालिकेचे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटल परिसरात शुक्रवारी झिकाचा रुग्ण आढळलाय। 82 वर्षाच्या वृद्धाला याची लागण झाली आहे। महापालिकेने या परिसरात संपूर्णपणे सर्वेक्षण सुरू केले। त्यासाठी 10 टीम काम करत आहेत, पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागले। त्यामुळे नागरिकांनी झिकाबद्दल आवश्यक ती माहिती आणि खबरदारी घेणं आवश्यक आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसरातील 2042 नागरिकांची एका दिवसात तपासणी केली, तर या परिसरातील 7 गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान शाखेला पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी दिली। या परिसरातील 1000 घरांच्या सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाने 10 पथके नियुक्त केली होती। पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पथकाच्या माध्यमातून सुमारे 2042 जणांची तपासणी करण्यात आली। यामध्ये संशयास्पद असे कोणतेही रुग्ण आढळले नाहीत। मिरज पुणे बिकानेर आणि बिकानेर पुणे मिरज या 2 रेल्वे गाड्यांचे जिल्ह्यातील सांगली व किर्लोस्करवाडी या 2 महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशनवरील थांबे रद्द केलेत। सांगलीचे नाव रेल्वेच्या नकाशावरून पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सूडबुद्धीने केलाय। या निर्णयाविरोधात रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिलाय। 10 वर्ष जिल्ह्याने भाजपाचा खासदार निवडून दिला, तसेच 10 वर्षात सांगली विधानसभा क्षेत्रातून भाजपचा आमदार निवडून दिला। सांगली बनवू चांगली अशी मोठी घोषणा करून गेलेले प्रधानमंत्री मोदी 10 वर्षात सांगलीत कुठेही विकास करू शकले नाहीत। भाजपाने सांगली जिल्ह्यात विमानतळ सुरू होऊ दिला नाही। सांगली जिल्ह्यात मंजूर झालेले ड्रायपोर्ट आणि लॉजिस्टिक पार्क भाजपने रद्द केलं। जिल्ह्यात मिरज येथे मंजूर रेल्वे कोच कारखाना भाजपाने रद्द केला। दरवर्षी सुमारे 20 लाख प्रवासी सांगली रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात। किर्लोस्करवाडी हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक वसाहत असून जगातील सर्वात मोठा पंप बनवणारा कारखाना येते। तरीही सांगली रेल्वे स्टेशनचा मिरज बिकानेर आणि बिकानेर मिरज या 2 रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द केलाय। भाजपाचा हा निर्णय म्हणजेच सांगली जिल्ह्यातील कृषी, व्यापार, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्राला संपवण्याचा मोठा घातकी निर्णय असून तो निर्णय भाजप सरकारने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय। जिल्ह्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत। अन्यायाच्या अनेक घटना देखील घडत आहेत। महिलांच्या सुरक्षेवर जिल्हा पोलीस प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याकडे करण्यात आली आहे। भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे, जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्यासह महिलांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याने महिलांच्यावर होणारे अत्याचार, बलात्कार, विनयभंग, अपहरण यांच्या खटल्यात वाढ होत चालली आहे।
अल्पवयीन मुलींना यामध्ये फसवलं जातं आणि त्या बळी पडतात। यासाठी सांगली जिल्ह्यातील महिलांकरिता काम करत असलेल्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये व्यापक बैठक घेण्यात यावी। निर्भया पथक आणि दामिनी पथक यांच्या कारवाया अधिक वाढल्या पाहिजेत। महाविद्यालयात, शाळा, उद्याने, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी यामार्फत गस्त घातली गेली पाहिजे। शाळेमध्ये जात असलेल्या मुलींना या पथकांच्याद्वारे प्रशिक्षण दिलं पाहिजे। कॉलेजवर देखील मुलींच्यामध्ये जागृतीचे कार्यक्रम सामाजिक संस्थेच्या मार्फत घेतले गेले पाहिजेत। शहरातील आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्हीची संख्या वाढवावी, महिलांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करावी, त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ज्योती कांबळे, स्मिता भाटकर, मनीषा सातपुते, अनघा कुलकर्णी, प्राची फाटक, सुनीता रुपनर, स्वाती सुतार, स्नेहल जगताप, ललिता मासाळा आदी जण महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 1,19,681 महिलांनी नोंदणी केली आहे। नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये 58,679 महिलांनी ऑनलाईन तर 67,002 महिलांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे। प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे। दाखल्यांसाठी ग्रामपंचायतींनी अडवणूक करू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या। जिल्हाधिकारी म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाहीत, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले। योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे। या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे। नारी शक्तिदूत या ॲपवरून भरता येत आहे। याशिवाय अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका यांच्याकडे अर्ज द्यावेत। गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीमार्फत गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करावयाची आहे। महापालिका क्षेत्रात वॉर्डस्तरीय समिती गठीत करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले। तासगाव तालुक्यातील पेड येथून पेड ते पंढरपूर अशी पायी वारी आज पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे पालखीत मुस्लिम लोकांचा सहभाग उल्लेखनीय असतो। त्यामुळे पेड येथील पालखी सोहळा हिंदू मुस्लिम ऐक्याची पालखी सोहळा म्हणून पाहावयास मिळते। गेले 7 वर्ष हा पालखी सोहळा पेड येथून प्रस्थान होतो। ही पालखी 17 तारखेला पंढरपूर येथे पोहोचून 18 तारखेला परतीचा प्रवास करते। या पालखीमध्ये 200च्या आसपास भाविक सहभागी होतात। यामध्ये 25 ते 30च्या आसपास मुस्लिम लोक सहभागी होतात। गावचं वैशिष्ट्य म्हणजे मोहरमला गावात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, तर पालखीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात। जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा चांगली चपराक बसवणार आहे। पेड येथील हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा खूप मोठी आहे। या पालखीचं सोहळ्याचं आयोजन गावातील ग्रामस्थ, वारकरी, तरुण वर्ग मिळून एकत्रित गुण्या गोविंदाने आनंदाने पालखी सोहळा साजरा करत असतात। यात गरीब श्रीमंत, लहान मोठा असा भेदभाव अजिबात पाहावयास मिळत नाही। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री 3च्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। यावेळी नाकाबंदी देखील करण्यात आली होती। मोटार वाहन कायद्यान्वये 151 वाहनांवर कारवाई करण्यात आली। वाहन चालकांकडून 1,39,550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। 86 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यावेळी तपासणी करण्यात आली आहे। गुन्हेगारीला पायबंद बसावा याकरिता पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी आणि ऑल आउट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली। यामध्ये आर्म ॲक्ट, फरारी आरोपी, अजामीनपात्र वॉरंट, तडीपार करण्यात आलेले आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार आदींची तपासणी करण्यात आली। या मोहिमेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती। या मोहिमेत 42 पोलीस अधिकारी आणि 219 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तपास कामात पाहिजे असणारे 8 आरोपी, फरारी असणारे 8 आरोपी, 44 अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी तसेच 86 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। जिल्ह्यातील 4 अवैध व्यवसायावर तसेच 2 तडीपार गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये 142 अन्वये कारवाई करण्यात आली आहे। रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावानजीक गोवा येथून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वॅगनार गाडीला इनोव्हा क्रिस्टा या गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झालेत। सदरचा अपघात आज पहाटे 10:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या अपघातात गौरी गुरुदास कुडताळकर ही महिला जागीच ठार झाली तर कार चालक शाबाजी राजेंद्र गाड
आणि सुरेखा शिरोडकर हे दोघे किरकोळ जखमी झालेत. पोलिसांनी इनोव्हा क्रिस्टा गाडीचा चालक हर्षित भास्कर पोरेड्डी यास ताब्यात घेतला असून या अपघातात वॅगनार गाडीच्या पाठीमागील भागाचा चुराडा झालाय, तर इनोव्हा गाडीच्या पुढील भागाचं नुकसान झालंय. ही घटना अलकुड एम गावाच्या हद्दीतील रत्ना पेट्रोल पंपाजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की वॅगनार गाडी 150 फूट फरफटत गेली होती. अपघाताची माहिती मिळताच जवळच बोरगाव येथील टोल नाक्यावर असलेले राष्ट्रीय महामार्ग पोलीस खात्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली. गेल्या 1 वर्षापासून चिंतामण नगर येथील रेल्वे पुलाच्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. अद्याप काम प्रगतीपथावर नाही, त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होतीये. रेल्वे व जिल्हा प्रशासनाने प्रथम चिंतामण नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण करावं, नंतर नव्याने मंजूर झालेल्या जुन्या बुधगाव रस्त्यावरील पंचशील नगर रेल्वे पुलाचं काम सुरू करावं, अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिला. ते म्हणाले, चिंतामण नगर पुलाचं काम करण्यासाठी जानेवारी अखेरची मुदत होती, तरी देखील काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे माधवनगर ते कॉलेज कॉर्नर दरम्यान उद्योगधंदे व्यवसाय बंद पडलेत. माधवनगर बाजारपेठ ही ठप्प आहे. व्यापारी सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत नव्याने बांधण्यात येणाऱ्या पंचशील नगरच्या पुलाचं काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. दोन्ही पण रस्ते बंद झाल्यास सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पंचशील नगर रेल्वे गेट दरम्यान शिंदे मळ्यात 4 ते 5 हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. त्यांना पर्यायी मार्ग नाही. शिवाय त्या परिसरात पिण्याच्या पाण्याची लाईन पूर्ण क्षमतेने शिफ्ट करण्यात आली नाही. त्यामुळे या पुलाचा अट्टहास करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय बजाज यांनी दिलाय.